पुढे आपल्या सन्मानपूर्ती आहेत डॉक्टर आंबेडकर चळवळीतील लोकसेवक जनसेवक सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती देवबाई सुरेश कांबळे. श्रीमती देवबाई सुरेश कांबळे. पूर्ण ब्रह्मचारी आमच्या एमडी मनस्विनी फूड्स प्रायव्हेट लिमिटेड प्रकल्पच्या सर्वा बृहन्मुंबई महानगरपालिका डेप्युटी कमिशनर भाग्यश्रीताई कापसे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा सन्मान केला जातो. टाळ्या जोरदार. इतना सन्नाटा क्यों है भाई? पुढे आपल्या सन्मानपूर्ती वा इतका मोठा या ठिकाणी त्यांचा कार्याचा आढावा आहे. डॉक्टर भाग्यश्रीताई कापसे त्यांना आजचा हा सन्मान महाराष्ट्र भूषण राष्ट्रमाता जिजाऊ पुरस्कार 2025 देताना आम्हाला अत्यानंद होतोय. मी विनंती करतोय सन्माननीय आमच्या अटाळे मॅडम यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जातोय. पुढे आपल्या सन्मानपूर्ती ऍडव्होकेट सौ अभया घनश्याम सोनवणे सामाजिक अभिनंदन तुमचं. मी मान्यवरांना विनंती करतोय आपण त्यांचा यथोचित गौरव करावा. एकता विमेन्स कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन ब्रँड विजन मार्केटिंग अँड सर्व्हिसेस आणि मॅजिक टच इव्हेंट यांचं हे आयोजन पुढील सन्मानपूर्ती आहेत. ह्या पुरस्काराच्या विजेत्या आहेत सौ नेत्रा निलेश दीक्षित. चालू स्थितीमध्ये श्री राधा फूड्सच्या मालक गरीब आणि निराधारांना मदत करणार. काय जोरदार प्रत्येक सन्मानपूर्तीसाठी आणि प्रत्येक अवॉर्डीसाठी विनंती करतोय एकता विमेन्स कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशनच्या मीनाताई आपण पण थोडं पुढे या प्लीज. आणि ब्रँड विजन मार्केटच्या कविताताई आपण पण पुढे यायचं. पुढील पुरस्कार विजेते आहे डॉक्टर अश्विनी बाविस्कर जाधव. डॉक्टर भाऊ इस्माईल सर गणेश सर तुम्ही आपण पण जवळ या प्लीज. नंतर जवळपास एक पक्की रेसिपी यांना ह्या केलेल्या कार्याबद्दल मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचा हा पुरस्कार सन्मानित आपण करत आहोत. महाराष्ट्र भूषण राष्ट्रमाता पुरस्कार 2025. मंडिका ढसाळ यांना आपल्या पुढील सन्मान चिन्ह मानपत्र आणि आकर्षक भेटवस्तू एक गिफ्ट या ठिकाणी दिले जाते. व्हॅलेंटिना इंडस्ट्री सीएमडी सपाडिया. शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांचा घाम याला कोण घालील यस्सेने दरबारी कुस्ती बेगम. बरी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार. कुणी घेईना पुढाकार. सारे
दिसला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नवतेच अफजल खाने, या नवतेच अफजल खाने जिता जागता जणू सहिताने कान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. कौतिक झालं दरबारात. खान निघाला मोठ्या गुरमीत. त्याच गोड दळ पायदळ फौजा फाटा नाही बैठे. अंगीत हा हातीच पळ पाहणारा खप चुळचुळ. फेडेल त्याला चिरडी. तेथील खानाची सेना निघाली. गावं लुटली, देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणींची आबरू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ? आता शिवबाचं काही खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. Did you see the size of Afzal Khan's army? Yeah, sad. But the Lion of the Mountains is dead. राजाची सेना मुठभर, खानाला कसा थोपणार? काय लढवावा हुन्नर, चिंतेत पंत सरदार. महाराज, आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जाऊ. काय म्हणालात रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा तो छावा. मासाहेब, आपला पुत्र आणि मराठी मुलखाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परततील. अशा वाघिणीचा तो छावा. तथास्तु. गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात नेहमी कावा, भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानाने हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची. आणि त्यास नाही जाणीव शेतीची, त्यास नाही जाणीव शेतीची. आणि करील काही कल्पना युक्तीची. हजी जी जी काय राजा, जीवा महाल आल्या. करील काय कल्पना युक्तीची. हजी जी जी राजवा काय म्हणतोय खान? महाराज, खानाला तर खात्री पटली की आपण घाबरलात. छान, आम्हाला हेच हवं होतं. महाराज, आजच्या भेटीचं काय करायचं? पंतांकडून निरोप झाला. म्हणावा की आमची तब्येत जर अस्वस्थ होते, दुपारची वेळ ठरवा. जी. त्याला वाटू दे की भीतीपोटी आम्ही त्याला भेटायचं टाळतोय. जशी खानाच्या भेटीसाठी महाराजानं एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला, भेटीसाठी खानाचा कोट भाई रे भाई रे भाई रे प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. हा इतिहास जरी खरा. शिवरायांची तलवार ही तेजस्विनी होती, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लेखणी ही लाखात देखणी. दोन्हीही धारदार होत्या. शिवरायांच्या त्या तलवारीनं स्वराज्य खेचून आणलं,
आणि त्याच स्वराज्याचं रक्षण करणारं भारतीय संविधान विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलं. आणि म्हणूनच या महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी आदरणीय प्रतापसिंग बोधडे दादांनी लिहून ठेवलं की दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर. दोघांच्याही आजोबांचं नाव मालोजी, दोघांच्याही आजोबांचं नाव मालोजी आहे का? बघा, यासाठी तुम्हाला आधी इतिहास वाचावा लागेल. बघा, अरे दोघांच्याही आजोबांचं नाव मालोजी, एक शहाजी मालोजी एक रामजी मालोजी. दोघांचेही वडील सुभेदार, एक शहाजी सुभेदार एक रामजी सुभेदार. अरे एकाच्या मुलानं हाती घेतली तलवार आणि एकाच्या मुलानं हाती घेतली लेखणी आणि झाला या देशाचा शिल्पकार डॉक्टर B.R. आंबेडकर. आणि म्हणून अशा या महापरिवर्तनवादी महामानवांच्या चरणी विनम्र अभिवादन करते आणि हा मानाचा मुजरा करते, हा मानाचा मुजरा करते, हा मानाचा मुजरा करते. लक्ष द्यायचंय. उपमानमुळे शिवबाने स्वराज्य गाठले, प्रेरणेने शिवबाच्या फुलेंनी ज्ञान वाटले, फुलेंच्या विचारांना दिला न्याय शाहूने आणि समतेवर शाहूजींच्या भीमाने संविधान गाठले, समतेवर शाहूजींच्या भीमाने संविधान गाठले. आणि म्हणूनच 450 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एका रणरागिणीचा जन्म झाला, जिच्या मुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न जन्माला आलं. बाळ शिवबानं जन्म घेतला. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये विषमता दूर करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हाती लेखणी घेतली आणि याच महाराष्ट्रामध्ये स्वराज्य स्थापनेसाठी छत्रपती शिवबांनी हाती तलवार घेतली. आणि म्हणूनच आम्हाला दोघेही आदरणीय विनम्र आहेत. आणि म्हणूनच तलवार की वार से कटकट के गिरते गए दुश्मन, कलम की मार से घुट घुट के मरते गए दुश्मन. शिवा ने शमशेर उठा के सारे जालिमों को मार दिया, शिवा ने शमशेर उठा के सारे जालिमों को मार दिया, तो कलम चलाकर मेरे भिवा ने सारे जुल्म को ही मिटा दिया, सारे जुल्म को ही मिटा दिया. कुळपती छत्रपती भोसल्यांची खान, कुळपती छत्रपती भोसल्यांची खान, नंबळ्यांची जण लाखली होशान,
थांबा. मी ह्या आयोजनासाठी खूप मेहनत घेतली. एक नारी म्हणून तुमचंही इथं आम्ही खरोखर कौतुक करत आहोत. पुढील सन्मानमूर्ती आहे सौ संजना दुधावडे, वर्ल्ड रेकॉर्ड विनर, नुकतीच GST डिपार्टमेंटमधून ॲज अ इन्स्पेक्टर म्हणून नियुक्त झालेले आहे. स्वराज म्युझिक स्टुडिओ हा त्यांचा बॅनर आहे.